नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज शेवग्यांच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे. त्याकरिता मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. ह्या मी धुवून घेतलेल्या आहे. आता इथे मी ह्या कट करून घेणार आहे. त्याआधी ह्या थोडीशी याची अशी जेवढी निघेल तेवढी अशी साल काढून घ्यायची आहे. अशी याची मी हे साल काढून घेते आणि मग याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे. आता याचे असे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. असे तुकडे करत असताना सुद्धा अशी साल निघाली की हे काढून टाकायची. इथे शेंगा कट करून झालेल्या आहे. आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या शिजून घ्यायच्या आहेत. मी इथे टाकणार आहे. तर हे शेंगा शिजतात तोपर्यंत आपण मसाला बघणार आहोत. आता इथे मी एक जाळी ठेवलेली आहे. त्यावर असे मीडियम साईजचे 2 कांदे मी भाजून घेणार आहे आणि एवढा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो सुद्धा इथे भाजून घ्यायचा आहे. आपलं हे खोबरं इथे भाजून झालेलं आहे. मी बाजूला काढते. कांदे व्हायचे आहेत. आता इथे कांदे सुद्धा छान भाजून झालेले आहे. आता मी याची साल काढून घेते. आता आपल्याला इथे मी जे मसाल्याला सामान घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे हा भाजलेला कांदा आणि खोबरं आहे आणि इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि इकडे लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला हे एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. एकदम बारीक असं वाटणही करून घ्यायचं आहे. हे बघा छान असं बारीक झालेलं आहे. इथे मी थोडंसं बारीक करताना पाणी टाकलं होतं. इथे आपल्या शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत, बघू शकता. हे बघा एकदम छान असे शिजलेले आहेत. आता भाजी बनवण्याकरता मी इथे छोटी हंडी घेतलेली आहे. तुम्ही कढईमध्ये किंवा गंजामध्ये सुद्धा करू शकता. आता इथे मी तेल घालून घेणार आहे. 2 चमचे एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे, मोठे 2 चमचे. आता इथे तेल गरम झालेलं आहे. मी इथे थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी तडतडली की यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आणि जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. आता मसाल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर आपला मसाला फ्राय होता आहे तोपर्यंत आपण कोरडे मसाले ॲड करून घेऊ. इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, छोटा 1 चमचा. 1 चमचा एवढी धने पावडर घेतली. अर्धा चमचा एवढी हळद आणि मिरची पावडर 2 चमचे. मिरची पावडर मी 2 चमचे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आणि इथे 1 चमचा एवढा गरम मसाला घेतला. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकणार आहे. आपल्याला यामध्ये आणखी पाणी लागणार आहे. आता इथे अगदी 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. म्हणजे आपलं ग्रेव्हीतलं तेल छान असं वर येईल. आता इथे मी
ह्या उकडलेल्या शेंगा आहेत ह्या यामध्ये घालून घ्यायच्या. आणि हे जे पाणी आहे शेंगा उकडायचं हेच पाणी मी इथे वापरणार आहे. आता आणखी एक उकळी येऊ द्यायची आहे. आता तुम्ही इथे पाणी बघू शकता, तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवी आहे. वरून गरम पाणी टाकायचं आहे जर पाणी टाकायचं असलं तर. इथे मला थोडंसं घट्ट वाटत आहे, थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. झाली तर आपली शेवग्याची भाजी तयार. आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. आणि इथे मी गॅस बंद करते. झाली तर मग आपली शेवगा हंडी तयार. ज्वारीच्या भाकरीसोबत खूप अशी छान लागते ही भाजी. तुम्हीसुद्धा करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.